ओझे सातारी येथील कास्तकार दीपक किशनराव वाठोरे यांच्या हळदीच्या प्लॉटवर आता आपण आलेलो आहोत. त्यांनी हळदीसाठी आतापर्यंत मल्टीप्लाय तंत्रज्ञानाची ड्रेंचिंग 2 वेळेस केलेली आहे. हळदीच्या प्लॉटमध्ये खूप जबरदस्त फुटवी निघालेली आहेत. दीपकराव, तुम्ही काय काय वापरलं याला सांगा बरं. सांगा 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 काय वापरलं याला. हे एवढे जबरदस्त हिरवीगार हळद आहे आणि तुमचं वापरलं काय? आमचं काय होते काय मल्टीप्लायर वापरलं म्हणून सांगा. हां, तुमचं वापरलं म्हणजे तुम्हाला अडाणी शिकलेले माणसं तर मल्टीप्लायर वापरलं तर चांगले. तुम्हाला हे चांगलं वाटतं का प्लॉट? चांगला आहे प्लॉट? बरं वाटायला का? याच्या अगोदर हळद होती का आपल्याकडे शेतामध्ये? हां, तर मागच्या वर्षी असा प्लॉट होता का? नव्हता, कमी होता नाही का? तर मागच्या वर्षी काय टाकलं होतं? गावरान खत टाकली होती. गावरानी खत, रासायनिक खत. हे मल्टीप्लायर टाकलं नव्हतं का? टाकली एक टाकलं आपलं पाव किलोच्या पुढे टाकलं. आतापर्यंत किती गेले या प्लॉटमध्ये? पाव किलोचे 4 पुढे गेल्या का? तर आणखीन वापरणार की नाही मग आता? हो, फुटवे काढते याच्यामुळं, मल्टीप्लायरमुळे फुटवे निघतील. परंतु तुमचा प्लॉट चांगला आहे, प्लॉट जबरदस्त आहे. ओके, धन्यवाद.